ई लर्निंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये आपण घटनात्मक संस्था व आयोग यामध्ये पहिली संस्था एक पद याविषयी पाहणार आहोत। ते म्हणजेच अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया, म्हणजेच भारताचे महान्यायवादी किंवा आपण त्यांना महाधिवक्ता असे सुद्धा म्हणतो। तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं पद आहे, अतिशय महत्त्वाची संस्था आहे। UPSC मध्ये, MPSC मध्ये, PSI, STI आणि इतर अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी खूप महत्त्वाचा हा टॉपिक आहे। यावरती बऱ्याच वेळेला क्वेश्चन आलेले आहेत, त्यामुळे आज आपण आणि सातत्याने हे जे पद आहे हे चर्चेमध्ये असतं। तर या आजच्या व्हिडिओमध्ये आपण या पदाविषयी सर्व माहिती पाहणार आहोत, जसं की यांचे कार्य काय असतात, कार्य, अधिकार, त्यांची नियुक्ती कोण करतं, यांच्या बढतिरीफीची काय प्रक्रिया आहे, त्यांची पात्रता काय असतं या पदावरती नियुक्ती करण्याकरिता, या सर्व बाबी आणि यांना मिळणारे विशेष अधिकार कुठले आहेत, तर हे सर्वच आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। यापूर्वी सध्या कोण आहेत ते आपण पाहूया। जसं आपण या फोटोमध्ये बघितलेला आहे, हा फोटो आहे सध्याचे जे महाधिवक्ते आहेत, महान्यायवादी आहेत, भारताचे महान्यायवादी। तर हा त्यांचा ज्यावेळेला त्यांनी चार्ज घेतला अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया म्हणून, म्हणजेच भारताचे महान्यायवादी म्हणून, त्यावेळेसचा हा फोटो आहे, आपण स्क्रीनवरती पाहू शकतो। हे यापूर्वीचे महान्यायवादी होते मुकुल रोहतगी, यांच्याकडून आता के वेणुगोपाल यांनी हा चार्ज घेतलेला आहे। तर थोडंसं यांच्याविषयी बघूया आपण। सध्याचे के वेणुगोपाल हे 15वे अटॉर्नी जनरल आहेत। यांची नियुक्ती 2017 मध्ये या पदावरसाठी करण्यात आलेली होती। यानंतर यांनी मुकुल रोहतगी यांच्याकडून हा चार्ज घेतलेला आहे। तर मुकुल रोहतगी हे 14वे अटॉर्नी जनरल होते। त्यांनी 2014 ते 17 पर्यंत हे ऑफिस सांभाळलेलं आहे। त्यांचा आपण फोटो बघू शकतो एक लास्ट स्क्रीनवरती, हे मुकुल रोहतगी आहेत। ओके, सो यांच्याकडून यांनी हा पदभार स्वीकारलेला आहे। यानंतर जसे भारताचे महान्यायवादी असते, म्हणजे हे भारतासाठी एक अटॉर्नी जनरल हे पद आहे, सेम त्या पद्धतीचंच एक पद राज्यासाठी सुद्धा असतं। तर ते पद म्हणजे ॲडव्होकेट जनरल, आपण यांना महाधिवक्ता असे सुद्धा म्हणतो। तर ज्याप्रमाणे अटॉर्नी जनरल हे देशाचे सर्वोच्च कायदा अधिकारी असतात, सेम त्याप्रमाणे राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून ॲडव्होकेट जनरल हे पद आहे। तर सध्या महाराष्ट्र राज्याचे ॲडव्होकेट जनरल हे आशुतोष कुंभकोणी आहेत। यांची नियुक्तीसुद्धा महाराष्ट्रामध्ये 2017 साली करण्यात आली होती। यापूर्वीचे जे अटॉर्नी जनरल होते, ॲडव्होकेट जनरल होते, ते श्रीहरी अणे होते। आपल्याला माहिती असेल एक कॉन्ट्रोवर्सी झाली होती, त्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला होता। त्यानंतर आशुतोष कुंभकोणी यांना ॲडव्होकेट जनरल म्हणून 2017 मध्ये नियुक्त करण्यात आले आहे। तर आता आपण जे हा टॉपिक आहे भारताचे महान्यायवादी, याविषयी आपण पाहूया। तर त्यांचं एक बॅकग्राऊंड आपण बघू साधारणतः, की संविधानाच्या कलम 76 नुसार हे पद निर्माण झालेलं आहे। त्यामुळे आपल्याला असं म्हणता येतं की हे पद संविधानिक पद आहे। आपण घटनात्मक आयोग जे आहेत हेच सध्या अभ्यासतोय आणि त्यातला हा आपला पहिला व्हिडिओ आहे। तर ज्या ज्या घटनात्मक संस्था आहेत त्या आपण कंटिन्यू या सिरीजमध्ये पाहूया। तर कलम 76 नुसार यावरती देखील क्वेश्चन आलेला आहे। सो कलम 76 नुसार या पदाची निर्मिती झालेली आहे। हे पद आहे अटॉर्नी जनरल, हे म्हणजेच भारताचे महान्यायवादी हे देशाचा सर्वोच्च कायदा अधिकारी असतो। आता देशाचा सर्वोच्च कायदा अधिकारी काय काम करतो, कशा पद्धतीने, हे आपण पाहूयाच। आणि सेम जसं मी पूर्वी पण सांगितलं आहे, महान्यायवादी हे पद कलम 76 नुसार आहे। हे संपूर्ण देशाचे सर्वोच्च कायदा अधिकारी असतात। त्याचप्रमाणे राज्याचे सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून राज्याकरिता ॲडव्होकेट जनरल हे पद आहे। त्यांना आपण महाधिवक्ते असे सुद्धा म्हणतो।
तर केंद्रासाठी जे सर्वोच्च अधिकारी पद आहे हे आर्टिकल 76 नुसार आहे आणि राज्यासाठी जे ॲडव्होकेट जनरल पद आहे हे आर्टिकल 165 नुसार आहे. हे झालं आता याची टेक्निकल बाजू. यानंतर आपण पाहूया देशाचा सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून ते कशा पद्धतीने काम करतात. तर जसं आपण स्क्रीनवरती पाहू शकतो की हा एक डोळे असा काढलेला व्यक्ती आहे. हे रिप्रेझेंट करतं आपल्याला, तुम्हाला, मला वगैरे आपल्या सर्वांना, कॉमन मॅनला. सो आपल्या कॉमन मॅनचे वकील असतात हे असे जॉली LLBला आपण जसं स्क्रीनवरती बघतोय. आणि इकडे दुसरीकडे प्रधानमंत्र्यांचा फोटो दिसतोय. तर देशाचे सर्वोच्च अधिकारी म्हणजे आपण त्यांना इनडायरेक्टली असं म्हणू शकतो की ते केंद्र सरकारचे वकील असतात. तर केंद्र सरकारचे वकील म्हणून किंवा देशाचे सर्वोच्च अधिकारी म्हणून त्यांचे कार्य काय असतात ते आपण पाहणारच आहोत. त्यापूर्वी यांची नियुक्ती कोण करतं आणि या पदावरती नियुक्ती करण्यासाठी कुठली पात्रता हवी असते ते आपण पाहूया. त्यानंतर जसं आपण स्क्रीनमध्ये पाहतोय दोन व्यक्तीच्या कंपॅरेटिव्हमध्ये आपण यांचे अधिकार आणि कार्य ते सर्व पाहणार आहोत. ओके. सो ॲटर्नी जनरल म्हणजेच भारताचे महान्यायवादी यांची नियुक्ती हे अपॉइंटमेंट हे भारताचे राष्ट्रपती करत असतात. केंद्र सरकारच्या सल्ल्याने, म्हणजे आपल्याला माहिती असेल की ॲडवाईस देत असतात या पदांची केंद्र सरकार. तर केंद्र सरकारच्या सल्ल्याने राष्ट्रपती भारताच्या महान्यायवाद्याची नियुक्ती करतात. तर या नियुक्तीसाठी त्यांची पात्रता काय असते हे आपण पाहूया. एलिजिबिलिटी. ओके. सो कुठल्या व्यक्तीची या पदावरती नियुक्ती करता येते ते आपण पाहू. तर एखादा व्यक्ती म्हणजे ज्या व्यक्तीची सुप्रीम कोर्टाच्या जज म्हणून नियुक्ती करण्यास जो व्यक्ती पात्र असेल त्या व्यक्तीची भारताचे महान्यायवादी म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते. तर सुप्रीम कोर्टाचा जज होण्यासाठी काय पात्रता लागते तर ती आपल्याला माहितीच असेल की त्यांनी भारताचा नागरिक असणे गरजेचे आहे. त्यासोबतच त्यांनी हायकोर्टामध्ये कुठल्याही हायकोर्टामध्ये कमीत कमी 5 वर्ष हे जज म्हणून काम केलेलं असायला हवं. मग आयदर ते जज असले तरी चालेल किंवा चीफ जस्टिस म्हणून काम केलेलं असेल तरी चालेल. बेसिक अट आहे की त्यांनी 5 वर्ष जज म्हणून काम केलेलं असायला हवं किंवा त्यांनी 10 वर्ष कुठल्याही हायकोर्टमध्ये ॲडव्होकेट म्हणून काम केलेलं असायला हवं किंवा राष्ट्रपतीच्या मते ते एक इमिनियंट ज्युरिस्ट असायला हवेत. ही सर्व एक जी पात्रता असते सुप्रीम कोर्टच्या जज पदासाठी, ही सेम जी पात्रता आहे तीच भारताचे महान्यायवादी होण्यासाठी देखील असते. तर आता आपण बघितलं आहे की यांची नियुक्ती कोण करतं तर भारताचे राष्ट्रपती केंद्र सरकारच्या ॲडवाईसने, त्यांच्या सल्ल्याने भारताच्या महान्यायवाद्याची नियुक्ती करत असतात आणि त्यांची पात्रता ही सुप्रीम कोर्टच्या ज्या व्यक्तीची सुप्रीम कोर्टच्या जज म्हणून नियुक्ती होऊ शकते अशा व्यक्तीची ते नियुक्ती करत असतात. आता सेम आता इथे आपल्याला कंपॅरेटिव्हली बघायचं आहे. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की भारताचे महान्यायवादी हे देशाचे असतात त्याप्रमाणे राज्याचे सुद्धा असतात. तर राज्याचे असताना काय असतं की गव्हर्नर त्यांची नियुक्ती करत असतात आणि जो व्यक्ती हायकोर्टामध्ये, म्हणजे राज्याकरिता हायकोर्ट असतो ना, तर हायकोर्टचे जज होण्याच्या पात्र असतो त्या व्यक्तीची नियुक्ती ॲडव्होकेट जनरल म्हणजेच राज्याचा महाधिवक्ता म्हणून करता येते. म्हणजे देशाचा असेल त्यावेळेला सुप्रीम कोर्टमध्ये जो व्यक्ती हा जज होण्यासाठी इलिजिबल असेल अशा व्यक्तीची भारताचे महान्यायवादी म्हणून नियुक्ती करता येते. आणि सेम जर तो व्यक्ती हायकोर्टाचा जज होण्याच्या पात्र असेल अशा व्यक्तीची नियुक्ती ही ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट म्हणजेच राज्याचा महाधिवक्ता म्हणून करता येतं. आता आपण पाहूया की यांचे कार्य काय आहेत. जसं आपण स्क्रीनवरती पाहतोय आणि पूर्वीसुद्धा मी सांगितलं आहे की हा जो कॉमन मॅन आहे हा रिप्रेझेंट करतो आपल्याला, तुम्हाला, मला. जेव्हा आपली एखादी केस असतं, आपल्याला कोर्टामधनं काही हवं असतं किंवा एखादा न्याय मिळवायचा असतं त्यावेळेला आपली जी लीगल भूमिका आहे, जो कायदेशीर जे आपलं
त्याला काय म्हणतात, आपल्याला रिप्रेझेंट करतो कोर्टमध्ये, तर ते आपले हे असे वकील असतात. जसं आपण स्क्रीनवरती बघतोय की जॉली LLB किंवा असे सपोर्टिंग ॲक्टर्स. ओके, सो असे आपले वकील असतात. त्याप्रमाणे केंद्र सरकारचे वकील म्हणून, केंद्र सरकारचे मुख्य कायदेशीर सल्लागार म्हणून भारताचे महान्यायवादी हे कार्य करत असतात. तर ते कुठले काम आहेत, ते कुठले कार्य आणि अधिकार आहेत ते आपण पाहूया. तर बघा, करंट अफेअर्समधून आपण थोडंसं घेऊ. भारताचे महान्यायवादी हे केंद्र सरकारचे वकील असतात. मीन्स काय, यांची जी भूमिका असते ही केंद्र सरकारची अधिकृत भूमिका आहे असं कन्सिडर करण्यात येत असते. जसं आपण पाहूया, सध्या मराठा आरक्षणाचा केस हा सुप्रीम कोर्टमध्ये चालू होता. तर कोर्टमध्ये हा जो केस आहे याची सुनावणी चालू असताना जज ज्या वेळेला आपली भूमिका काय असं म्हणायचे केंद्र सरकारला, तर केंद्र सरकारच्या वतीने पंतप्रधान स्वतः येत होते का हायकोर्टमध्ये किंवा सुप्रीम कोर्टमध्ये, किंवा कॅबिनेट मिनिस्टरची जी कन्सिल ऑफ मिनिस्टर आहे ते येत होते का, तर नाही. त्यांच्या वतीने भूमिका मांडण्याचं काम हे भारताच्या महान्यायवाद्यांचं असतं. आणि जे भारताचे महान्यायवादी असतात यांनी कोर्टमध्ये घेतलेली भूमिका किंवा सांगितलेली माहिती हे केंद्र सरकारची अधिकृत माहिती आहे असं कन्सिडर केलं जातं. तर सुप्रीम कोर्टमध्ये केंद्राच्या बाजूने भारताचे महान्यायवादी हे आपली भूमिका मांडत असतात. आणि सेम आता मराठा आरक्षण केसवरती देखील केंद्राचं काय मत आहे हे भारताच्या महान्यायवादींनी ती भूमिका मांडली. आणि त्यासोबतच हा महाराष्ट्र सरकारतर्फे मग स्वतः उद्धव ठाकरे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तिथे गेले होते का, किंवा महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ तिथे गेलं का, तर नाही. महाराष्ट्राची अधिकृत भूमिका मांडण्यासाठी महाराष्ट्राचे जे ॲडव्होकेट जनरल आहेत, महाधिवक्ते आहेत, यांनी आपली भूमिका हायकोर्टामध्ये मांडली. तर यांचं एक सर्वात इम्पॉर्टंट फंक्शन हेच आहे की हे हायकोर्टमध्ये जिथे जिथे केंद्र सरकार ही पार्टी असते किंवा केंद्र सरकारची भूमिका सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टमध्ये मांडायची असते, तर हे सर्व कायदेशीर जे प्रक्रिया आहे, काम आहे, हे भारताचे महान्यायवादी भारत सरकारच्या द्वारे करत असतात. म्हणजे भारत सरकारतर्फे करत असतात. हे अधिकार असतात भारताच्या महान्यायवाद्याचे. आता भारताचे महान्यायवादी म्हणून भारतातील सर्व कोर्टमध्ये ते हजर राहू शकतात. कुठल्याही कोर्टच्या प्रोसिडिंगमध्ये ते हजर राहू शकतात. ते सर्व केसेस कशा पद्धतीने हँडल करताय, काय नाही, काय चालू आहे, हे सर्व बघू शकतात. हा एक त्यांचा अधिकार आहे. फर्स्ट अधिकार केंद्र सरकारला डिफेंड करणे, केंद्र सरकारची अधिकृत भूमिका, त्यांचं संरक्षण आणि ते अधिकृत भूमिका सर्व हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये मांडणे. सेकंड आहे ते कुठल्याही भारताच्या कोर्टमध्ये हजर राहू शकतात, त्यांचे प्रोसिडिंग बघू शकतात, आपलं मत नोंदवू शकतात वेगवेगळ्या विषयावरती. हे अधिकार त्यांचे आहेत. आणि सेम राज्याचे जे कोर्ट्स आहेत इथे हे अधिकार ॲडव्होकेट जनरल यांना असतात. तर हे आपण बघितलं सुप्रीम कोर्टाविषयी किंवा कायदेशीर बाबीविषयी महान्यायवाद्याच्या. त्यासोबतच आता आपल्याला कल्पना असेल की जेव्हा कधी केंद्र सरकारला एक्सपर्ट ॲडवाईस हवं असतं, म्हणजे जेव्हा ते एखाद्या कायद्यावरती काम करत असतात आणि त्याला एक लीगल ॲडवाईस हवी असते, ते लीगल ॲडवाईस देण्याचं काम हे भारताचे महान्यायवादी करतात. ह्या सर्व बाबी इथे या स्लाईड्सवरती दिलेल्या आहेत. ड्युटीज अँड फंक्शन ऑफ ॲडव्होकेट जनरल इथे पण आहेत आणि इथे राईट्स अँड लिमिटेशनमध्ये सुद्धा दिलेले आहेत. इथे आपण पिक्समध्ये ती माहिती घेतोय. यानंतर वेळोवेळी राष्ट्रपतींनी यांना दिलेले कार्य ते पार पाडत असतात. म्हणजे जे काही त्यांना वेळोवेळी राष्ट्रपती त्यांना जे कार्य देतील तर ते काम हे भारताचे न्यायवादी करत असतात, महान्यायवादी. ओके, तर हे झाले त्यांचे कायदेशीर काम. या व्यतिरिक्त ते भारताची जी संसद आहे, म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा दोन्हीही मध्ये हजर राहू शकतात. त्यांच्या सर्व कार्यामध्ये ते पार्टिसिपेट करू शकतात, तिथे आपलं मत नोंदवू शकतात.
म्हणजे आपण हा जो फोटो पाहतोय ना, हा भारताच्या संसदेचा म्हणजे लोकसभेचा फोटो आहे. तर सर्व बाकीच्या खासदारांप्रमाणे ते इथे हजर राहू शकतात. सर्व जे काही कामकाज चाललेलं असतात यामध्ये सहभागी होऊ शकतात. जेव्हा कधी लोकसभेचे अध्यक्ष त्यांना आपलं मत नोंदवा एखाद्या कायद्यावरती असं त्यांना जेव्हा सांगतात, त्यावेळेला ते त्यावरती आपली प्रतिक्रियासुद्धा देत असतात. एक उदाहरण घेऊया. जसं आता मोठे मोठे केस आहे, जसं 370 कलम जी आपण केंद्र सरकारने रद्द केली, तर ती रद्द करण्याची प्रक्रिया कशी असायला हवी, त्यामध्ये सब क्लॉजेस कसे असायला हवेत, आपण ते कशा पद्धतीने काढू शकतो, या पद्धतीची कायदेशीर माहिती ही केंद्र सरकारला देण्याचं काम भारताचे महान्यायवादी करत असतात. म्हणजे जे लीगल वर्क्स आहेत ना, या सर्वामध्ये सल्ला देणे आणि ते करणे हे भारताच्या महान्यायवाद्याचे काम आहे. यासोबतच बघा की बऱ्याच वेळेला संसदेमध्ये वेगवेगळे कायदे येत असतात आणि त्या कायद्याच्या विरोधामध्ये मग बरेच जे सामाजिक कार्यकर्ते असेल किंवा ॲज अ इंडिपेंडंट पर्सनसुद्धा सुप्रीम कोर्टमध्ये जातात. म्हणजे आणि सुप्रीम कोर्ट मग त्याचा ज्युडिशियल रिव्ह्यू हे करत असतं. मग आपला जो कायदा आहे, केंद्र सरकारचा जो कायदा आहे, तो कोर्टामध्ये टिकला पाहिजे किंवा त्याच्यामध्ये काही त्रुटी नसाव्यात. तो या पद्धतीने ते कसं असायला हवं, त्या कायद्यामध्ये काय आणि तो कोर्टात टिकेल याविषयीसुद्धा त्या सल्ला केंद्र सरकारला देत असतात भारताचे महान्यायवादी. आणि सेम एखाद्या कायद्याविषयी जर डिटेलमध्ये माहिती हवी असेल आपल्याला वगैरे, तर भारताचे जे लोकसभा अध्यक्ष असतात हे सुद्धा महान्यायवादींना आपलं मत नोंदवण्यासाठी ते सांगत असतात. तर इथे हे संसदेमध्ये काम करत असताना जे एका खासदाराला जे प्रिव्हिलेजेस मिळतात, जे विशेष अधिकार मिळालेले असतात, तर हे सर्व विशेष अधिकार जे आहेत हे भारताच्या महान्यायवादीला सुद्धा मिळतात. ओके, हा एक टॉपिक महत्त्वाचा आहे की जे सर्व खासदारांना जे प्रिव्हिलेज मिळतात, जे विशेष अधिकार मिळतात, ते सर्व विशेष अधिकार जे आहेत हे भारताच्या महान्यायवादीला सुद्धा मिळत असतात. आता हे आपण बघितलं भारताच्या महान्यायवादी संदर्भामध्ये. आता जेव्हा आपण ॲडव्होकेट जनरलबाबत बोलतो, म्हणजेच राज्याचे महाधिवक्ते, तर हे विधानसभेमध्ये म्हणजे राज्याच्या दोन्ही सभागृहामध्ये, विधानसभा असेल किंवा विधान परिषद असेल, तिथे ते हजर राहू शकतात. आणि राज्याचे जे विधानसभेचे सदस्य असतात यांना जे मिळालेले विशेष अधिकार असतात, जे प्रिव्हिलेजेस मिळत असतात, ते राज्याच्या ॲडव्होकेट जनरलला मिळतात. म्हणजे ज्याप्रमाणे भारताच्या महान्यायवादीला केंद्राच्या लोकसभेमध्ये मिळतं, राज्यसभा आणि लोकसभा, त्याप्रमाणे महाधिवक्त्यांना राज्याच्या विधानसभेमध्ये मिळतो. आता इथे बघा की ते सहभागी तर होऊ शकतात सर्व संसदेच्या कामकाजामध्ये, पण यांना आपलं मत नोंदवण्याचा अधिकार आहे, पण ते वोटिंग नाही करू शकत. वोटिंग जे होतं ना, म्हणजे एखादा कायदा पास करण्यासाठी आपल्याला वोटिंगची प्रक्रिया आहे, तर यामध्ये ते आपलं वोट नाही करू शकत. हा एक इम्पॉर्टंट आहे. स्लाईडमध्ये ते तुम्हाला इथे वाचायला मिळेल सर्व बाबी. मी एक्सप्लेन करतो आहे, त्यामुळे फक्त मी मध्ये तुम्हाला सांगतो आहे. तर ते आपलं जे म्हणणं आहे ते मांडू शकतात, पण एखाद्या विषयावरती मतदान नाही करू शकत. ठीक आहे. तर हे होतं त्यांचे संसदेमध्ये त्यांचे कार्य आणि अधिकार. यासोबतच वेळोवेळी जे काही अधिकार भारताचे राष्ट्रपती त्यांना देतील, काम करायला सांगतील, हे सर्वच काम भारताचे महान्यायवादी हे करत असतात. पुन्हा आपण एक बघा, एक इथे क्लॉज पाहतो, आर्टिकल 143, म्हणजेच राष्ट्रपतींना सुप्रीम कोर्टाकडून एखाद्या विषयावरती त्यांना एक्सपर्ट ॲडवाईस हवी असेल किंवा त्यांना कायदेशीर सल्ला हवा असेल सुप्रीम कोर्टकडनं, तर ते घेण्याचा अधिकार 143 नुसार राष्ट्रपतींना असतो. यावरती पण आपल्या राज्यसभेमध्ये वगैरे बऱ्याच वेळेला क्वेश्चन्स आलेले आहेत. सो 143 मध्ये मग काय करतात की राष्ट्रपती स्वतः जातात का, की फोन लावतात सुप्रीम कोर्टला की मला यावरती तुम्हाला अधिकार हवं असतात, तर नाही. राष्ट्रपतींना हा जो अधिकार आहे सुप्रीम कोर्टाचा सल्ला घेण्याचा, तर राष्ट्रपती काय करतात की राष्ट्रपतीच्या वतीने जे ॲडव्होकेट जनरल असतात हे सुप्रीम कोर्टचं जे म्हणणं आहे ते ऐकून घेतात किंवा तो जो मॅसेज आहे
हा इकडे पोहोचवतात राष्ट्रपतीकडे. ओके, सो या पद्धतीचं काम हे भारताचे महान्यायवादी हे करत असतात. आणि यासोबतच जे जे काही संविधानाने त्यांना कार्य दिलेले आहेत डे टू डे वर्कमध्ये, ते सुद्धा पार या पदाला पाडावे लागतं. आता इथे एक पुन्हा प्रश्न येतो की हे शासनाचे सेवक आहेत का? जसा एखादा IAS अधिकारी हा नौकर आहे, आपण म्हणतो ना नौकरशहा, तर याप्रमाणे भारताचे महान्यायवादी हे काही शासनाचे सर्वंट नाहीत, ते काही शासनाचे नौकर नाही. जरी ते पद एक संविधानिक पद असलं तरी देखील ते शासनाचे नौकर या कॅटेगरीमध्ये मोडत नाहीत. त्यामुळे त्यांना स्वतःची प्रायव्हेट प्रॅक्टिस करता येतं. म्हणजे आपण आता पाहिलंच आहे की ते ॲडव्होकेट वगैरे आहेत, तर त्यांना ती मुभा देण्यात आलेली आहेत की ते भारताच्या महान्यायवाद्याचं काम पाडत असतानाच ते स्वतःची प्रायव्हेट प्रॅक्टिससुद्धा करू शकतात. पण त्यामध्ये काही मर्यादा आहेत, काही लिमिटेशन्स आहे. अशा कुठल्याही केसमध्ये की जो केस भारत सरकारच्या विरोधात असेल, अशा केसचे ते घेऊ शकत नाहीत किंवा त्याचे ते वकील असू शकत नाहीत. कारण आपल्याला माहिती आहे की भारत सरकारच्या वतीने त्यांना डिफेंड करण्याचं काम, त्यांच्या वतीने एखादा खटला लढवण्याचं काम हे भारताचे महान्यायवादी करत असतात. त्यामुळे एकच व्यक्ती बाजूने आणि विरोधात या पद्धतीने काम नाही करू शकत. तर त्यांची ही मर्यादा आहे, त्यांच्या पदाची ही मर्यादा आहे की ते प्रायव्हेट प्रॅक्टिस करू शकतात, पण भारत सरकार विरोधी एखादा कोणाला सल्ला त्यांना देता येत नाही किंवा त्यांच्या विरोधी जो खटला असेल त्या खटल्या तो त्यांना ॲज अ वकील म्हणून घेता येत नाही. यानंतर कुठल्याही कंपनीमध्ये, मोठ्या कंपनीमध्ये डायरेक्टर त्यांना व्हायचं असेल तर त्यांना त्यापूर्वी भारत सरकारची परवानगी घ्यावी लागतं, त्यांना ते होता येत नाही. आणि हे जे आपण काही अबाव इन्फॉर्मेशन आहे जी आपण PPTमध्ये पाहतो, हे आता आपण इथं बघितले आहे की ते बोलू शकतात, त्यांच्या प्रोसिडिंगमध्ये हा पार्लमेंटच्या ते सहभागी होऊ शकतात, पण वोट नाही करू शकत. ठीक आहे, विदाऊट राईट टू वोट, त्यांना मतदान करण्याचा अधिकार नाही. आणि यासोबत अजून एक बाब म्हणजे ज्या संसदीय कमिट्या असतात, संसदीय समिती, यामध्ये ज्याचे ते मेंबर असतात तिथे ते आपलं मत नोंदवू शकतात. म्हणजे एखाद्या विषयावरती त्यांना ॲडवाईस करू शकतात, तर आपले मतं नोंदवू शकतात. ओके, संसदीय समित्यांमध्ये. पण तिथेसुद्धा ते वोट नाही करू शकत, आपलं मत नोंदवू शकतात पण वोट नाही करू शकत. आणि यासोबतच जसं आपण पाहिलं की ते दोन्हीही सभागृहामध्ये पार्टिसिपेट करतात, म्हणजे राज्यसभे आणि लोकसभेमध्ये. यासोबतच आपल्याला माहिती असेल की बऱ्याच वेळेला जॉईंट सिटिंगची सुद्धा आपल्यामध्ये एक हे आहे, म्हणजे एखाद्या कायद्याविषयी दोन सभागृहामध्ये त्याला काय म्हणता येईल, डिफरन्सेस झाले तर जॉईंट सिटिंगची सुद्धा आपल्या संविधानामध्ये एक प्रोव्हिजन आहे. सो जॉईंट सिटिंग जेव्हा कधी होईल लोकसभा आणि राज्यसभेची, त्या जॉईंट सिटिंगमध्ये सुद्धा हे पार्टिसिपेट करू शकतात, त्या प्रोसिडिंग्समध्ये हे सहभागी होऊ शकतात. तर हे झालं भारताच्या महान्यायवाद्याचे ड्युटीज आणि फंक्शन, त्यासोबतच त्यांचे राईट्स आणि लिमिटेशन, म्हणजे जे काही त्यांचे अधिकार असतील, त्यांच्या मर्यादा असतील आणि त्यांचे कार्य आणि अधिकार. आता आपण पाहूया की या पदाचं कार्यकाळ किती असतो. म्हणजे आतापर्यंत आपण त्यांचे कार्य अधिकार बघितले, आता या पदाचा टर्म ऑफ ऑफिस किती आहे, पदाचा कार्यकाळ किती असतो. तर असं संविधानामध्ये उल्लेख नाही आहेत की यांचं टर्म किती असेल. म्हणजे जसं आपण पाहतो की सुप्रीम कोर्टाचे जज हे वयाच्या 65व्या वर्षीपर्यंत ते सुप्रीम कोर्टमध्ये जज असू शकतात. तसंच आपण कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडियाचं सुद्धा आपण पाहतो. इलेक्शन कमिशनरसाठी पण एज लिमिट आहे. त्या पद्धतीची एज लिमिट भारताच्या महान्यायवादीसाठी या ऑफिससाठी नाही आहे. ठीक आहे, तर या ऑफिससाठी कुठलाही कार्यकाळ टेन्युअर हा फिक्स केलेला नाही. ते भारताच्या राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत ते या पदावरती राहू शकतात. म्हणजे यांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात आणि त्यांची मर्जी असेपर्यंत ते या पदावरती राहू शकतात. म्हणजे एखादा व्यक्ती आज नियुक्ती झाला आणि जर राष्ट्रपतीला वाटलं की याला 1 महिन्यानंतर आपल्याला बदलायचं आहे, तर राष्ट्रपती ते बदलू शकतात. ऑब्वियसली
केंद्र सरकारच्या सल्ल्याने. ठीक आहे. आणि जर त्याला वाटलं की त्याला या पदावरती राहायचं नाही आहे तर तो आपला जो राजीनामा आहे हे भारताच्या राष्ट्रपतीकडे देतात. ठीक आहे. आणि एक इम्पॉर्टंट फॅक्ट, टेनियर तर नाही आहे, पदाचा कार्यकाळ किती असेल हे संविधानामध्ये सांगितलेलं नाही आहे. यावरून आपल्याला हे कळेल की याला एज लिमिट नाही आहे ना. मग जसं आपण पाहिलं की रिटायरमेंटची एक एज लिमिट आहे, इलेक्शन कमिशनरनं आहे, सुप्रीम कोर्टच्या जजला आहे, पण यांना एजची सुद्धा लिमिट नाही आहे. ठीक आहे. तर जसं आपण फोटोमध्ये बघितलं असेल की यांची नियुक्ती झालेली आहे भारताचे महान्यायवादी. आणि मी फर्स्ट स्क्रीनवरती तुम्हाला हे शोसुद्धा केलेलं आहे की यांचं जे प्रेझेंट वय आहे, सध्याचे जे महान्यायवादी आहेत के वेणुगोपाल हे 89 वर्षाचे आहेत. म्हणजे 2021मध्ये हे 89 वर्षाचे आहेत. म्हणजे जर का आपण तो क्रायटेरिया लावला असता 65 वर्ष ॲटलिस्ट वगैरे, तर यांना रिटायरमेंट होऊनच 15 वर्ष झालेले असते आहे ना. तर या पदासाठी एज लिमिट नाही आहे. हा एक इम्पॉर्टंट आहे. या पद्धतीचेच फ्रेम करत असतात एक्झाममध्ये क्वेश्चन. सो हा एक टॉपिक इथे लक्षात घ्या की त्यांचं टेनियर हे फिक्स नाही आहे, एज लिमिटसुद्धा फिक्स नाही आहे. ते राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत या पदावरती राहू शकतात. आणि जर ते राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत या पदावर राहू शकतात, त्यामुळेच त्यांना बडतर्फ करण्याची कुठलीही पद्धत संविधानामध्ये मेन्शन केलेली नाही आहे. कारण जर राष्ट्रपतींना वाटलं की उद्या यांना या पदावरून आपल्याला दूर करायचं आहे तर ते कधीही करू शकतात. सो त्याकरिता एखादी प्रोसिजर नाही आहे. जसं UPSCच्या सदस्यांना कशा पद्धतीने रिमूव्ह करायचं त्याची इम्पिचमेंट प्रोसिजर आहे, म्हणजे महाभियोग त्यांच्यावरती चालवला जातो सुप्रीम कोर्टाच्या जजवरती वगैरे. पण या पद्धतीचं भारताच्या महान्यायवादी संदर्भात नाही आहे. ठीक आहे. तर हे होतं भारताच्या महान्यायवाद्याविषयी. आणि सेम जे असतं ना महाधिवक्ता, यांचंसुद्धा टेनियर फिक्स नाही आहे, यांनासुद्धा एज लिमिट नाही आहे है ना. तर सेम जसं केंद्राकरिता भारताचे महान्यायवादी आहे, सेम त्याप्रमाणे राज्यासाठी हे महाधिवक्ता आहेत. आणि अजून 2 पोस्ट आपल्याला इथे पाहायला मिळतात, ते म्हणजेच सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया. आपण भारताच्या महान्यायवादीला ॲटर्नी जनरल ऑफ इंडिया म्हणतो. आणि हे जे ॲटर्नी जनरल ऑफ इंडिया असतात हे आपण आता बघितलं आहे, हे देशाचे सर्वोच्च कायदा अधिकारी असतात. तर यांचे कार्यकाळ पार पाडत असताना काही मदत म्हणून, म्हणजे यांचे सहकारी म्हणून सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया हे सुद्धा एक पद आहे. हे त्यांना असिस्ट करत असतात त्यांचं काम पूर्ण करण्याकरिता. आणि यासोबतच ॲडिशनल सॉलिसिटर जनरल अशी 2 पदंसुद्धा आहेत. राज्यामध्ये हे पोस्ट दिसत नाहीत, पण केंद्रामध्ये सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया भारताच्या महान्यायवादीला असिस्ट मदत करण्याकरिता, आणि त्यासोबतच ॲडिशनल सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया हे सुद्धा 2 पद असतात. म्हणजे असं आपण म्हणू शकतो की देशाचे सर्वोच्च कायदा अधिकारी हे ॲटर्नी जनरल ऑफ इंडिया असतात. आणि दुसरा नंबर जो असतो हा सॉलिसिटर जनरल ऑफ इंडियाचा असतो. आणि 3rd नंबर जो असतो, म्हणजे तिसरे जे सर्वोच्च कायदा अधिकारी आहेत ते मग आपल्याला म्हणता येईल की ॲडिशनल सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया असेल. ओके. तर थँक्यू. तुम्हाला हे लेक्चर आवडलं असल्यास नक्की लाईक करा. आणि अजून कुठल्या संस्थेविषयी आपल्याला माहिती असा व्हिडिओ आपण क्रिएट करावा असं तुम्हाला वाटत असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये मला कळवा. तसं मी हळूहळू एक संस्था आपण इथे पाहणार आहोत. तर थँक्यू.